दिल्लीतील गांधी विहार परिसरात घडलेली ही थरारक घटना संपूर्ण देशाला हादरवून गेली। 28 वर्ष रामकेश मीना हा तरुण राजस्थानचा रहिवासी असून तो UPSC परीक्षेची तयारी करत होता। तो दिल्लीमध्ये एका फ्लॅटमध्ये आपल्या 21 वर्षीय प्रियसी अमृता चव्हाण सोबत राहत होता। रामकेश आणि अमृता यांची ओळख मे 2025 मध्ये कॉलेजमध्येच झाली होती। काही महिन्यांतच ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले। दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करायचे, पण आता त्या प्रेमात मत्सर, शंका आणि दुरावा वाढत चालला होता। रामकेश हा खूप बुद्धिमान, मेहनती, मनापासून UPSC परीक्षेची तयारी करणारा तरुण होता। त्याचे स्वप्न होते एक दिवस अधिकारी बनायचं, समाजासाठी काहीतरी करायचं। पण अमृता त्याच्या आयुष्यात आली आणि त्यांचं सर्व काही बदललं। रामकेश तिला खूप प्रेम द्यायचा, पण हळूहळू त्याच्या वागण्यात तिच्याबद्दल मालकी भाव, नियंत्रण आणि संशय वाढू लागला। त्याने तिचे आणि त्यांचे काही पर्सनल फोटो, व्हिडिओ काढून घेतले आणि ते आपल्या लॅपटॉपमध्ये साठवून ठेवले। एक दिवस अचानकच अमृताने त्याचा लॅपटॉप पाहिला। आपले तसे फोटो पाहून अमृता त्याला हे फोटो डिलीट कर, मला भीती वाटते म्हणू लागली। पण तो हसूनच तिला म्हणायचा, आपण दोघं एक आहोत ना, मग काय फरक पडतो तुला। त्याचे हे शब्द तिला आतून घुसमटवायचे। तिच्या डोळ्यात भीती वाढू लागली। जर पुढे मागे काही झालं, आमचे एकमेकांसोबत पटलं नाही, तर माझी बाजू घेणारं कोणी नाही। अमृताच्या घरच्यांनी तिला आधीच घराबाहेर काढलं होतं, कारण अमृताचे सुमित नावाच्या मुलासोबत तेव्हा प्रेम संबंध सुरू होते आणि ते तिच्या घरच्यांना मंजूर नव्हतं, म्हणून त्यांनी तिच्यासोबत नातं तोडलं होतं। पण त्यांचा ब्रेकअप झाला आणि अमृताच्या आयुष्यात नवीन रामकेश आला। पण रामकेशचं असं वागणं, बोलणं, फोटो जपून ठेवणं अमृताला पटत नव्हतं। काही दिवसांनी अमृताचा संपर्क तिचा पहिला जुना प्रियकर सुमित कश्यप सोबत पुन्हा झाला होता। त्यांचे संबंध तुटले होते, पण अजूनही त्यांच्यात मैत्री होती आणि म्हणूनच अमृता पुन्हा त्याच्याकडे ओढली जाऊ लागली। आपण ज्या मुलासोबत राहतो त्याचा स्वभाव, त्याचं वागणं अमृताने सुमितला सांगितलं। सुमितने तिच्या डोळ्यांतली भीती वाचली। तो तुला ब्लॅकमेल करतोय का, त्यानं विचारलं। अमृताने मान हलवली। सुमितच्या मनात राग उसळला। तो असा कसा फोटो ठेवू शकतो, त्याला पण फोटो डिलीट करायला आपण आता भाग पाडू, सुमितनं अमृताला समजावले। आणि त्याने जर ऐकलं नाही तर त्या माणसाला जगण्याचा अधिकार नाही। आणि त्या क्षणी सुडाची ठिणगी पडली। 6 ऑक्टोबर 2025चा तो दिवस। सकाळी सगळं नेहमीसारखं सुरू होतं। रामकेश अभ्यासात मग्न होता आणि अमृता फोनवर काहीतरी बोलत होती। तिच्या चेहऱ्यावर विचित्र शांतता होती। सायंकाळी ती म्हणाली, आज माझा मित्र सुमित आणि संदीप आपल्याला भेटायला येणार आहेत। काही महत्त्वाचं बोलायचं आहे त्यांना माझ्यासोबत। रामकेशनं काहीसं नाक मुरडत मान हलवली। येऊ दे, पण गरज काय आहे तुला आता अजून मित्र बनवायची। दोघांचंही जरा भांडण झालं त्या दिवशी। रात्री 8च्या सुमारास दारावर ठोका पडला। सुमित आणि त्याचा मित्र संदीप आत आले। सुरुवातीला सगळंच सामान्य सुरू होतं। थोडा वेळ सगळ्यांनीही गप्पा मारल्या। चहा, नाश्ता बनवला गेला। बोलणं, हसणं झालं आणि नंतर हळूच सुमितनं विषयाला हात घातला। पण मग वातावरण बदललं। सुमितचा आवाज कठोर झाला, ते सगळे व्हिडिओज डिलीट कर अमृताचे, आत्ताच। रामकेश गोंधळला, काय बोलतोयस तू? माझा लॅपटॉप माझा आहे, माझी प्रियसी आहे, तुला काय? आणि अमृताकडे बघून रामकेश म्हणाला, आपल्या पर्सनल गोष्टी तू याला का सांगितल्यात? इतक्यात सुमितनं त्याला कॉलरला धरलं। भांडण सुरू झालं। आवाज वाढले। काही क्षणातच दोघे तिघे मिळून त्याच्यावर तुटून पडले। अमृता किंचाळली, पण तिच्या मनात त्याच्याबद्दल आता दया नव्हती, फक्त राग आणि भीती होती। एका क्षणी रामकेश जमिनीवर कोसळला। सुमितने त्याचा गळा आवळला आणि रामकेशचा श्वास थांबला। त्या क्षणी सगळं संपलं। खोलीत मृत शांतता होती।
हत्या केल्यानंतर तिघही थरथरत उभे होते. सुमित म्हणाला, हे आता अपघातासारखं दिसायला हवं. त्याचा खून झाला हे कुणाला समजायला नको. म्हणून मृतदेहाचं काय करायचं, खून कसा लपवायचा याचा विचार सगळे करू लागले. आणि त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी मृत शरीरावर तूप, तेल आणि दारू ओतली आणि सिलेंडरच्या गॅसला आग लावली. तिथे एक मोठा स्फोट झाला आणि खोलीत आग भडकली. स्फोट होण्या अगोदर ते तिथून हळुवारपणे पळून गेले. कुणालाही संशय येणार नाही अशा प्रकारे त्यांनी त्यांचा प्लॅन अंमलात आणला. काही मिनिटांत शेजाऱ्यांनी धुराचं ढग पाहून पोलिसांना कळवलं. तात्काळ पोलीस तिथे आले. आग विझल्यानंतर फक्त एक जळालेलं शरीर आणि काही अर्धवट जळालेल्या वस्तू उरली होती. पोलिसांनी तपास सुरू केला आणि हळूहळू सगळं कोडं उलगडू लागलं. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि फॉरेन्सिक पुरावे सगळं सांगत होते की हा अपघात नव्हता. पोलिसांच्या मते ही हत्या पूर्णतः पूर्वनियोजित म्हणजेच प्री प्लॅन होती. काही दिवसातच तिघेही आरोपी पकडले गेले. पोलिसांनी रामकेशचा लॅपटॉप आणि हार्ड डिस्क तपासले. त्यात 15 पेक्षा जास्त महिलांचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ त्यांना सापडले. त्यामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनलं. एकीकडे ब्लॅकमेलिंगची शक्यता, दुसरीकडे प्रेम आणि सूड. खरं तर सगळेच गोंधळले होते. खरा दोषी कोण हे कोणालाही समजत नव्हतं. काहींना वाटलं रामकेश चुकीचा आहे, तर काहींनी म्हटलं अमृताने चुकीचा मार्ग निवडला. पण सत्य हेच होतं की 3 जीवांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं. 1 मेला आणि 2-3 तुरुंगात. रामकेशचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळाला, पण त्याचे स्वप्नही त्याच्याबरोबरच राख झाले. एक अधिकारी होण्याचं स्वप्न, आपल्या आईवडिलांचं नाव उजळवण्याचं स्वप्न, सर्व काही संपलं. अमृता मात्र आजही तुरुंगात बसून कधी कधी डोळे मिटते आणि त्यांचा हसरा चेहरा आठवते. तिला वाटतं, जर त्या रात्री मी सुमितला थांबवले असते तर असे घडलेच नसते. पण आता उशीर झाला आहे. प्रेमाची आग द्वेषात बदलली आणि त्यात 3ही आयुष्य भस्मसात झाली. अमृता चौहान, सुमित कश्यप आणि संदीप कुमार यांना अटक झाली असून पोलिसांनी हत्या, पुरावे नष्ट करणे आणि कट रचणे या कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, ही घटना केवळ एका युवकाच्या मृत्यूची नाही, तर आजच्या डिजिटल प्रेमसंबंधांच्या धोकादायक बाजूचे एक उत्तम उदाहरण आहे. आजच्या पिढीत प्रेम जलद पेटतं, पण तितक्याच वेगाने विझतं. मोबाईल, फोटो, व्हिडिओ, सोशल मीडियावरचं नातं हे खरं प्रेम नसतं. ते क्षणभंगूर असतं. प्रेमात विश्वास हरवला की मग उरतो तो फक्त संशय आणि सूड. आणि जेव्हा प्रेम सुडात बदलतं तेव्हा ते जीवन संपवून टाकतं. खरं प्रेम म्हणजे स्वातंत्र्य, समजूतदारपणा आणि एकमेकांच्या मर्यादांचा सन्मान. रामकेश, अमृता, सुमित तिघांच्याही आयुष्यात प्रेम तर होतं, पण समज अजिबात नव्हती. आणि जेव्हा समज हरवते तेव्हा प्रेम कधीच टिकत नाही. ते फक्त राख होतं. बाकी या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत सतर्क रहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.